जास्त क्यूट आहेत पण तुला दाखवायला हे घ्यायचंय का आपल्याला मला रिॲक्शन काय द्यायचं तुम्हाला दाखवायला पण इतकी मस्त आली ते बांधायचं कसं मम्मी असंच आहे एवढं कार्बन डायनापेक्षा छान आहे ना पण मग इकडून हवा जाणार ना सगळी हे बघ याचा काय उपयोग आहे हवा घेऊन नाही का मग छान आहे ना मग दाखवायला बोलायला मोठा व्हिडिओ काढायचा चला बघू गोल फिर ना मम्मा गोल फिर डिंपी कुठे गेली घेऊन टाक मम्मा मम्मी आपण छोटे डिश असते आपल्याकडे 2 ग्लासासाठी तू ट्रे का घेणार एप्रिल 67 रुपीज हा एप्रिल घे तर एवढ्याशा ट्रे मध्ये काय बसवणार आहे तू इकडे पण आंबा अम्मा घराच्या तिथे हे आपल्याकडे आहे ना आता घरात माहित नाही का तो हे बघ जरा मुळात ट्रेची शॉपिंगच युजलेस आहे आपल्याकडे आहे सध्या नको खूप छोटा आहे तो काय करायचं नाही हे बघ एप्रिल बघ मम्मा बरं झालं आपलं कुठं आहे ट्रे फिक्स झाला फिक्स झालं काय बघते अगं इकडून टाक संपले ते ना आपण नेक्स्ट टाइम मम्मा एवढा वेळ घालून नेक्स्ट टाइम ऐकणार नाही आपलं ऐकणार नाही तरी भांडे घासतात मम्मी ही बॉटल गिफ्ट कर ना मला 800 रुपयाचे हा 2 माड घेऊन जा कंपनी असं साथ नाही वाटत नाही हे डिंपीच्या हातातलं ब्लू छान आहे तो ग्रीन बघू मम्मा कसा आहे हा तो सर्कल वाला आहे ना तो ग्रीन हा हा तो मस्त आहे तू जो पकडलाय ना मम्मी तो छान आहे ग्रीन हा नको झालं ना पाण्याचा ग्लास भरून तो नको छान नाही आहे एवढा फ्लॉवर नको तो पण नको ते प्लेन मार्बल डिझाईन आहे ना ते छान वाटतात अगं हे किती क्यूट आहे छोटे मग ठीक आहे ना आपल्याला कुठे एवढा मोठा लागतो मम्मा हा बघ किती क्यूट आहे छोटे हा क्यूट आहे फार नको ते कसं दिसतंय ते फायनली हॅलो गुड मॉर्निंग तर आज आहे सॅटर्डे आणि आज आम्ही सगळे घरी होतो तर बऱ्याच दिवसांनी फ्री वीकेंड चालला आहे म्हणून सकाळी सकाळी उठलो आणि बाहेर जायचा विचार होता तर बऱ्याच दिवसांपासून असं प्लॅनिंग होतं की कर्वेनगरच्या गुरुजी इडलीला नाश्ता करायला जायचा आणि आज टाईम होता लवकरही उठलो होतो वीकेंडच्या दिवशी म्हणून आम्ही सगळे निघालो आहे आणि आता चाललो आहे इडली खायला गुरुजी इडलीला कर्वेनगरला सो आता आम्ही दोघे एका गाडीवर डिंपी आरव आणि डॅडी आहेत पुढच्या गाडीवर तर ॲक्च्युली आता आम्ही खूप रस्ता चुकलो पुढे मागे ते सगळे पुढे निघून गेले आणि आम्ही मागेच राहिलो तर आता त्यांना शोधतोय ते आमच्या आधी पोहोचलेत ॲक्च्युली तिथे तर आता आपण तिथे जाऊन भेटूया
अजून एक प्लॅन चेंज झालेला आहे की आम्ही चाललो होतो इडलीचा प्लॅन फ्लॉप झालाय. आम्ही चाललो होतो गट्टी चट्टीला, पण इथे जवळ आल्यावरती मॅपवरती असं दाखवलं की परमनंटली क्लोज. मग इडलीचा प्लॅन पण क्लोज आणि त्याच्यानंतर मिसळ खायला. हां, मग आता इडली नाही, डोसा नाही, काही नाही. आता आम्ही चाललो मिसळ खायला. मिसळ कुठे खायला चाललोय पण मिसळ आता बघू कुठे जातोय आपण. हां, आता इथून जे काही जवळ आम्हाला जी पहिली मिसळ लागेल आम्ही तिथे जाऊन मिसळ खाणार आहे, कारण आता भूक लागली आहे. तुपावाली आणि तिखट पावडर टाकलेली तीच इडली खाणार. तर आता आपण भेटू मिसळ खाताना. एक कन्फ्युजन आहे की लाईनीत आमच्याकडे साई छाया आहे, जोगेश्वरी आहे आणि अजून काय आहे, अमित मिसळ आहे. तर आता तिन्हीपैकी आता कन्फ्युजन आहे की जायचं आहे कुठे. तर तिथे ठरेल तिथे आपण भेटू. लक्ष्मी रोडला. ॲक्च्युली गेल्या संडेनंतर मधल्या वीकमध्ये मला ब्लॉग करायला जमलंच नाही, तर आज संडे म्हणजे डिरेक्टली संडेनंतर पुन्हा नेक्स्ट संडेला मी आज ब्लॉग उघडते आहे. तर आत्ता लक्ष्मी रोडला आलो आहे. मम्मीची थोडीशी शॉपिंग करायची होती, दुकानं फिरतो आहे आम्ही आणि कपडे वगैरे घ्यायचे आहेत, थोडेफार कानातले वगैरेची खरेदी आहे. तर ती झाली की थोडंफार खाऊयामध्ये काहीतरी. आम्ही आत्ताच चना जोर गरम घेतलं, डिंपी खाते. तर चाललो आहे, फिरतो आहे. काय ड्रेस आहे का तसा फोटो काढून ठेवायचा करू आपण. आत्ता काय झालं की आम्ही मम्मीच्या ड्रेसचं काम करायला आलो होतो, जे आमचं झालेलं नाही आहे. आणि तुला माहिती आहे का हा व्हिडिओ कसा बनणार आहे? आपण सुरुवात कुठून दिली होती? लास्ट संडेला आपण चाललो होतो इडली खायला, जी खाल्लीच नाही. इडली 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 करत इडली खायला गेलो, खाल्ली नाही, शेवट खाल्ली मिसळ. आज आपण व्हिडिओ सुरू केला आणि निघालो होतो मम्मीच्या ड्रेसचं काम करायला. मम्मीला कुर्ती घ्यायची होती, कुर्ती काय घेतली नाही. आता आम्ही खातोय भेळ. म्हणजे शेवट आपण प्रत्येक कामावर राहतोय, फक्त आम्ही संडेला खातोच. हां, म्हणजे संडेला आमचं एकही काम होत नाही आहे. ज्या गोष्टी ठरवल्यात त्या पूर्ण होत नाही आहे. फक्त फिरून फिरून आम्ही थोडंसं काहीतरी खातोय बस. म्हणजे संडे टू संडे व्हिडिओ चालू केला आहे. पार्सल घेतली ओली भेळ डॅडींसाठी आणि आता आम्ही निघालो आहे. आईस्क्रीम वगैरे खायची आहे, काहीतरी प्लॅनिंग करतोय कारण कामात अशी पण होत नाही आहे. चल कशी आहे? A few moments later. अगं एवढा विचार आईस्क्रीम घ्यायची आहे. हा मला ही पाहिजे. ही कोणती खातीयस तू? चॉकलेटची. मला पण हीच.
तीच घ्यायची. हो दर अजून सगळ्या टेस्ट करून मला पण सांग. कोणता फ्लेवर आहे हा? मोका आमंड. पण आता मग घरी कसं करायचं? घरी नाही न्यायची. मग हा व्हिडिओ बघितल्यावर हा व्हिडिओ उशिरा येणार आहे. माझी आईस्क्रीम तिकडे गेली. किती झाली दादा? कितीला आहे? आधी खाऊ मग पेमेंट करू. चला बघू आईस्क्रीम. ए इकडे आण ना. शोध आता त्याच्यात तुझा चॉकलेट. खा खा ना. ये ना खाल्लं. तिचं आहे ते तिचं आहे मुर्गा हो गया, इसमें चॉकलेट नहीं है. म्हणून ती पूर्ण आईस्क्रीम नाही खाणार आहे. अरे मला चिअर्स करायचं होतं, व्हिडिओ काढायचं. मी कधीच म्हणते इकडे या. थांबा जरा व्हिडिओ तर. थांबा 1 2 3 चिअर्स. तर आता आम्ही आलो आहोत. आय होप हा लास्ट स्टॉप आहे आमचा, कारण मी घराजवळ आमच्या इथे जो डोसाची गाडी येते त्या मला डोसा खायला फार आवडतो. तर आम्ही तिथे आता डोसा उत्तप्पा सगळं खायला आलो आहे. कदाचित पाणीपुरी वगैरे पण खाऊया. पण आता बघू. मला सध्या तर खूप गर्दी आहे. मम्मी ऑर्डर द्यायला थांबले, लाईनमध्ये उभी आहे. भरपूर गर्दी आहे. मला मिल्क नाही खाणार आहे, कारण आत्ताच आमची आईस्क्रीम खाऊन झाली. सो आरवला आणि डॅडीला आम्ही पार्सल घेऊन मग घरी जाणार आहे. आणि घरून मे बी आम्ही मावशीकडे वगैरे जायचं प्लॅन झालेला आहे. पण अजून तरी काय लास्ट स्टॉप असेल ना मग. हो राईट. पण आम्ही आता फिरायला आलो असं सांगते. बरं ते फिरायचं बाहेरचं, पण तिकडचं जायचं काही फिक्स नाही आहे अजून. सो बघूया. आता तर मम्मी खूप मोठ्या लाईन उभी लाईन लागणार. मम्मी तिकडे कोपऱ्यात एकदम, आणि इथे डोसा बनतोय. तर जवळजवळ 15 मिनिटाची वेटिंग असं सांगितलं आहे त्यांनी. पण आता बघू. झाला वाटतं. झालं मम्मीने आवाज दिला. चला ऑर्डर घ्यायला बोलवलं. पण तिथे डोसे असे टाकले होते, छोटे छोटे सेट डोसा. त्याच्यावर असं लोणी टाकत होते. मम्मी बोलली पटकन व्हिडिओ काढ. तर मी तिथे व्हिडिओ काढून आले. पण अजून त्या ऑर्डर आलेली नाही आहे. सो थांबलो. डोसा आल्यावर दाखवते. पावभाजी पण खायची. काय खायचं? पावभाजी. इथे नाही पावभाजी. तिकडे सांगतो. इकडे तरी जाऊ. पैसे बहुत पैसे आपले पास. स्वप्नात. मला नाही तर खूप दिवसाची पावभाजी खायची इच्छा होती. पण नेमकी मी सांगितलं तो बघितलं रजनीकांतचा मी शिटवाला असं झालं. चायनीज मंचुरियन पावभाजी सांगितलं. इथे नसेल. नाही पलीकडे तिकडून येताना. कुठे? तिथे कुठे पावभाजी? आदिनाथ. ही मला बिलकुल नाही आवडत तुझी पावभाजी. काहीतरी मम्मीला खूप आवडते, मला खूप आवडते. चायनीज. हां मग तेच असं शिट असं आधी काय सांगितलं रिग्रेट. चायनीज खाल्लं. पण मला खूप डोसा खाऊ वाटत होता. मला ॲक्च्युली ते डोस्याचं पीठ दळायचं मशीन घ्यायचं. बरेच दिवस झाले. पीठ दळायच्या मशीनवरून डोसा खायचा. हां मग घरी आपण चांगला डोसा खाऊ शकतो ना. जर मशीन घेतली तर 2-2 दिवसांनी. म्हणजे काय होतं की दिवसभर मी ऑफिसमध्ये चपाती भाजी खाते. सकाळी जाताना ऑफिसला मी चहा चपाती खाऊन जाते. तर रात्री मला आल्यावर असं पंचपक्वान्न पाहिजे. नाही खाऊ वाटत. म्हणून मग मला असं वाटतं की मी डोसा खावा. तुम्हाला तिकडे सगळे आपल्याकडे असते बघतायत ना. हो इथे असलेले आजूबाजूचे लोक सगळे आमच्याकडे बघतात. तर ठीक आहे, आपण उरलेला व्हिडिओ घरी गाईस. तर हा व्लॉग एडिट करता करता माझ्या अशा लक्षात आलं. ठीक आहे. तर हा व्लॉग एडिट करता करता माझ्या असं लक्षात आलं की मी हा व्लॉग एंडच केलेला नाही आहे. म्हणून आता एडिट करता करता आपण हा व्लॉग एंड करूया. आणि ह्या व्लॉगमध्ये खूप सारं जेवण आहे. जसं मिसळ, डोसे, इडली खायला गेलो होतो. आम्ही इडली खाल्ली नाही. असं बरंच काय काय. तर ही आमची वीकेंड ॲक्टिव्हिटी असते. तर आम्ही सकाळी नाश्ता करायला कुठेतरी बाहेर जातो, नाहीतर असं बरंच काहीतरी बाहेर जेवण वगैरे असं होतं. तर मला सांगा वीकेंडला तुम्ही काय काय खाता आणि तुम्हाला काय आवडतं जास्त करून सॅटर्डे संडे बाहेर जाऊन खायला, किंवा तुमची एखादी आवडती नाश्त्याची जागा असेल तर ती सुद्धा सांगा. तर नक्की
मला तुमच्या ह्या सगळ्या जागा कमेंट सेक्शनमध्ये सांगा काय आहेत आणि काय नाही, आणि तुम्ही काय खाता आणि हा व्लॉग कसा वाटला हेही सांगा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.